मुंबईकरांच्या वतीने भाजपचा कार्यकर्ता नेता म्हणून स्वतःच्या खांद्यावर घेतला। आजचा हा कार्यक्रम आणि ही पुस्तिका ही मुंबईकरांना आवश्यक असलेल्या लाईफलाईन मधल्या कामातली स्वप्नपूर्ती घडवणारी पुस्तिका आहे। भोंगे मुक्त मुंबई घोषणा खूप लोकांनी केल्या। शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर सभा घेतल्या आणि मोठाली पाऊण तासाची भाषणं दिली आणि निवडणुका जवळ आल्यावर आपले भोंगे सोडा करणे त्यांनी टिळक भवनकडे आणि काँग्रेसकडे सुद्धा वळवले। ते कालपासून आम्ही पाहतोय। पण मुंबईकरांसाठी लढणारा कोण? तर भारतीय जनता पार्टी। आणि मुंबईसाठी सतत प्रयत्न करणारा कोण? तर आमचा नेता किरीट सोमय्या। किरीटबाईंना कदाचित आवडणारच नाही की मी तुमच्याबद्दल गुणगान केलं तर भाजपच्या कुठलाच कार्यकर्त्याला आवडत नाही। पण मला याचा मुद्दामून उल्लेख करायचा आहे की मुंबई आणि भाजप, मुंबई आणि मुंबईकर आणि आमचा विचार आणि आमचा पक्ष याचं नातं इतकं मजबूत आहे। आज मुंबईमध्ये माझ्या कुठल्याही दुर्दैवाने पीडित असलेल्या नागरिकाला त्याला कानाचं मशीन हवं असेल, ऐकण्याची समस्या असेल तर मुंबईतल्या कुठल्याही गरीब माणसाला एकच ऍड्रेस माहितीये, तो नीलम नगर, आणि एकच कार्यालय माहितीये, ते आमचं किरीट सोमय्या यांचं कार्यालय। मुंबईमध्ये बॉम्बला झाले, हा भारतावरचा हल्ला होता आणि मग मुंबईच्या राजकारणात हिंदुत्वाच्या घोषणा करणारे सत्तेमध्ये बसले त्यावेळेला उद्धवजींच्या रूपाने आम्ही फक्त ऑनलाईन बघितले। फोटो आणि ऑनलाईन याच्या पलीकडे उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा पक्ष कधीच जाऊ शकला नाही। पण माझ्या बॉम्बलास्ट मध्ये दुर्दैवाने ज्यांनी जीव गमावला, ज्यांनी हात गमावले, ज्यांनी पाय गमावले, ज्यांनी या बॉम्बलास्ट मध्ये दुर्दैवाने त्यांच्या शरीराच्या चिथड्या उडाल्या, त्या माझ्या मुंबईकरांच्या, माझ्या भगिनीला सुद्धा तिचा पाय, तिचा हात, कोणाची लढाई लढून त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं मिशन म्हणून काम कोणी केलं असेल तर ते किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्ष। और ज्यावेळेला लोकांना हेपॅटायटिस बी माहिती नव्हतं आणि मग या पद्धतीची लस पण असते हे यांच्या म्हणजे आमच्या विरोधकांच्या गावात पण नव्हतं। त्यावेळेला करोडो मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचवून हेपॅटायटिस बीचं लस पोहोचवण्याची किमया सेवक म्हणून कोणी केली तर ते किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्ष। आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय तुमचा मुंबईशी काय संबंध? अरे आज हा खडा सवाल या पुस्तकाच्या रूपाने, भोंगे मुक्त मुंबईच्या रूपाने आम्ही तुम्हाला विचारतोय। होय, तुम्हाला उद्धवजी, तुम्हाला राज ठाकरे, तुम्हाला तुम्ही मुंबईसाठी काय केलं हे सांगा। कोण एकत्र येत आहे, कोण कोणाबरोबर युती करताय हा विषय आजचा नाही। ज्या दिवशी कराल त्या दिवशी ही सगळी मंडळी आम्ही साटमजींच्या नेतृत्वात तुमच्यावर 100 प्रश्नांची सरबत्ती आणतो। पण आजचा सवाल आहे हा उद्धव ठाकरे नाही, राज ठाकरे नाही। अरे घोषणा केल्या होतात ना तुम्ही, भाषणं केली होती ना तुम्ही, मथळे वर्तमानपत्राचे मिळवले होते ना तुम्ही, आणि आमच्या मित्रांना सांगतो या लोकांना ब्रेकिंग न्यूज कशाला देता? काही ब्रेकिंग न्यूज पण केल्या होत्या तुम्ही, पण काय झालं भोंग्याचं? बरं, यांना एक भोंगा सॉलिड प्रिय आहे अमितजी।
सकाळी 9 वाजले की यांचा एक भोंगा. बरं तो भोंगा असा आहे, लहानपणी आपण बघितलं असेल की ती बावली गिफ्ट म्हणून यायची, ती कुठूनही पाडली तरी उभी, कुठून पाडली तरी उभी, कुठून पाडली तरी उभी, पाय खेचला तरी उभी, हात खेचला तरी उभी. रोज खोटं बोलतोय, रोज तोंडावर वापरतोय परत उभं, परत तोंडावर वापरतोय परत उभं. हा एक भोंगा चालू. अरे पण ते जाऊ द्या, तुम्ही मुंबईकरांना म्हणाला होतात ना खरे हिंदुत्ववादी आम्ही आहोत, मुंबईत आवाज आमचा आहे, मुंबईकरांचे आम्हीच कैवारी आहोत. मग शिवाजी पार्क शिवतीर्थावर घोषणा केल्यानंतर ती घोषणा या राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींना विचारायचंय कुठे फिरली. का ती टिळक भवन पर्यंत जाईपर्यंत तिचा रंग बदलला. तुमच्या नवीन आघाडीमध्ये मतांसाठी तुम्ही त्या विस्मृतीत टाकल्यात. आणि मग सच्चा मुंबईकरांचा लढा हे पुस्तक एका योद्ध्याची संघर्ष कहाणी आहे. हे पुस्तक किरीट सोमय्या नावाच्या भाजपच्या एका योद्ध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचंड शौर्य पराक्रम दाखवून त्याचं यश मिळवलेल्या संघर्षाची कहाणी आहे. मला सांगा 7,000 भोंगे उतरले. बरं याला प्रश्नही विचारलाच नाही ना, त्याला माहिती नसेल. परत ती बावली काहीतरी दुसरं खोटं बोलेल. 7,000 भोंगे उचलले. अहो किरीट भाई, पोलीस स्टेशनला किती ठिकाणी गेले आम्ही जी 78च्या वर पोलीस स्टेशनला गेले. आता मला असं वाटतं मुंबईकर पोलीस स्टेशन पोलीस व्यवस्था या विषयावर शोध निबंध मुंबईकरांसाठी कोणी लिहू शकतो तर किरीट सोमय्याच लिहू शकतो. आणि काय एक भयंकर प्रकार. बरं अमित साटम जे म्हणाले ते खरं आहे की आपण कुठल्याही धर्माच्या विरोधात नाहीच असूच शकत नाही. वसुदैव कुटुंबकमवाले आम्ही आहोत. सबका साथ सबका विकास आम्ही लोक आहोत. आमच्या मुस्लिम बंधू भगिनींना आमचं सांगणं आहे तुमच्या कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये संविधानिक तुमच्या कर्तव्यामध्ये कोणीच अडचण आणू शकत नाही. कारण हे देवेंद्रजी आणि मोदीजींचं सरकार आहे. पण तुम्ही अवैध काम केलं तर, संविधानाला अपेक्षित नसेल ते काम केलं तर, तुम्ही दुसऱ्याला त्रास द्याल असं काम केलं तर मात्र आमचा नारा स्पष्ट है, हम किसी को छेड़ेंगे नहीं, लेकिन किसी ने मुंबईकर को छेड़ा तो उसको छोड़ेंगे. आणि मग ही कहाणी आहे. अहो न्यायालयाचा आदेश आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, डेसिबलची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे आणि अन्य सणासुदीतल्या अन्य धर्मियांनी केलं ना पालन. आम्ही गणपतीत केलं, नवरात्रीत केलं, दहीहंडीत केलं, या सगळ्यात आम्ही पालन केलं. मग तुम्ही काही विशेष नाही आहात. आणि मग हा विषय विद्वेषाचा नाही आहे, हा आमच्या नागरिकांचा जगण्याच्या विशेष अधिकाराचा विषय आणि आमचा अधिकार आहे. हा मुंबईकरांचा अधिकार आहे. हा मुंबईत राहणाऱ्या सर्व धर्मियांचा अधिकार आहे. त्याला शांततेने झोप मिळालीच पाहिजे. त्याला अडचण असताच कामा नये. आणि प्रथा परंपरा असतील तर त्या या शहराच्या प्रथा परंपरा आजच सांगतोय त्या सगळ्यांनी समजून घ्याव्यात. आता उद्या त्यावरही प्रश्न आम्ही आम्हाला ते विचारतील. तर मुंबईत प्रथा परंपरा चालतील तर त्या मराठी माणसाच्या, हिंदू माणसाच्या, महाराष्ट्राच्या गणपती, नवरात्री, दहीहंडीच्या चालतील. अन्य कुठल्याही प्रथा परंपरानुसार परवानगी मिळू शकत नाही मिळू शकत. हो जरूर आपले सण साजरे करा,
जरूर आपला त्या ठिकाणी ईश्वराप्रतीची भक्ती प्रदर्शित करा, पण अवैध पद्धतीने आम्ही ठरवलंय. देवाभाऊचं सरकार आहे. मला पोलिसांचे अभिनंदन करायचे. 1500च्या वर हे अनधिकृत भोंगे पोलिसांनी अगदी लिलया उतरवलेले आहेत. आणि जे पोलिसांना सांगून उतरवले नसतील त्या पोलिसांकडून राहिले असतील तर मुंबईचा चौकीदार तर भाजपचा कार्यकर्ता आहे. आणि मग किरीट सोमयाजी आणि आम्ही सगळ्यांनी हे चौकीदार म्हणून केलेलं काम आहे. आज प्रश्न विद्वेष आणि धर्माचा नाही आहे. प्रश्न मुंबई आणि मुंबईकरांची सेवा करताना सेवक एका बाजूला आणि लांगूल चालक दुसऱ्या बाजूला यायचा आहे. सेवक म्हणून काम करणारी मंडळी इथे बसलेली आहे. ती देवाभाऊंबरोबर मजबूत आहे, ती महायुतीमध्ये मजबूत आहे. पण मतांसाठी लांगूल चालन करणारे ही मुंबईकरांची खरी समस्या आहे. आणि मग त्यांचा पर्दाफाश करणे आमचं कर्तव्य आहे. मुंबईकरांना न्याय देणं आमचं कर्तव्य आहे. मराठी माणसाची प्रताप परंपरा टिकवण्यामध्ये अडचण निर्माण करणाऱ्याला विरोध करणं आमचं कर्तव्य आहे. मुंबईकरांचा आनंद द्विगुणित करणारे सण उत्सवाने साजरे करणं हे आमचं कर्तव्य आहे. अरे पण तुम्ही उद्धवजी, तुम्ही काय केलं? आम्ही या ठिकाणी भोंगामुक्त मुंबई करतो आणि तुम्ही त्या ठिकाणी हिरवी युक्त मुंबई करायला निघाला. ही हिरवी युक्त मुंबई त्याची पावलं आम्ही पदोपदी पाहिले आहेत. खडे सवाल आहे उद्धवजी. मुंबईत ईशान्य मुंबईच्या भागातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उड्डाणपूल विरोध उद्धवजी तुम्ही का केला? उद्धवजी याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. 25 वर्ष महापौर तुमचा, स्थायी समिती तुमची, असंख्य प्रश्न महायुतीत आम्ही उपस्थित केले, पण आम्हाला त्या संविधानिक पदावर कधीच तुम्ही समोर घेतलं नाही. त्यामुळे प्रश्न तुम्हालाच. मुंबईमध्ये मालवणी पॅटर्न, वर्सोवा पॅटर्न, मोहम्मद अली रोडवरची अनधिकृतता ही उद्धवजी तुमच्या काळातच का वाढली? त्याचे समर्थक कोण? उद्धवजी तुम्ही उत्तर द्या. उद्धवजींनाच या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की ज्या लोकांनी आझाद मैदानाला मोर्चा काढून आमच्या स्वातंत्र्य सैनिक, आमच्याशी बलिदान देणाऱ्या लोकांच्या स्मारकाची त्या विचाराच्या मंडळींनी नासधूस केली, पोलिसांवर हल्ले केले, माझ्या माता भगिनी पोलिसांवर त्या ठिकाणी हात टाकले, त्यांची मतं हवी होती म्हणून त्या अकादमीच्या लोकांशी उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना का भेटला? राज ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल. मोर्चा तर तुम्ही त्यावेळेला काढला त्या अकादमीच्या विरोधात, पण त्या अकादमीचे समर्थक असलेल्या काँग्रेस बरोबर मांडीला मांडी लावताना तुम्ही तिथे का गेला? अजून 100 प्रश्न निघणार. आम्हाला केवळ हा विषय राजकारणाचा नाही आहे. आमच्या दृष्टीने हा मुंबईकरांच्या सेवेचा विषय, आमच्या संस्कृती रक्षणाचा विषय, अनधिकृतच्या विरोधात उभं राहण्याचा विषय. आणि त्यामुळे अभियान शेवटपर्यंत चालू राहील जोपर्यंत मुंबईकराला या समस्येतून सुटका देणार नाही, भाजपचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही. हेच आजच्या कार्यक्रमाचं किरीट भाई, तुमचं अभिनंदन करताना तुमचं शौर्य, पराक्रम आणि सातत्य याचं पण कधीतरी एक पुस्तक लिहा. कारण काही लोकांना मला ते गिफ्ट पाठवायचं आहे. जे शिवाजी पार्कवर बोलतात, घरी गेला विसरतात. या लोकांना सातत्य काय असतं, पराक्रम काय असतो, वचनबद्धता काय असते, याचं पुस्तक सुद्धा तुम्ही लिहा. मी माझ्या पैशाने विकत घेऊन त्यांना गिफ्ट म्हणून पाठवलं. आणि या यशस्वी कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण आलात. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. मुंबईकरांची सेवा करण्याचे व्रत या पुढेही चालूच राहील.
याबद्दल शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाड़ी मुक्त मुंबई की शुरुआत हो चुकी है. आप सभी का धन्यवाद. राष्ट्र गांधी के खड़े रहिए.